पोट्टे ना कायच्या भरोशावर घेतला एवढा मोठा वाडा? हा, वाड्याची किंमत काय साधी सुधी आहे काय? 1 करोडाचा वाडा आहे ना हा. 1 करोडाचं तात्या तुमच्या वावरातलं काय ऐकलं पहा पहिले तुम्ही. मा वावरात तर काहीच नाही 1 करोडाचं इकाले. काय ऐकलं असं नाही ना. आणि त्याच्यात तर वसंतराव आहे ड्युटीवर. वसंतराव असल्यावर सोकारी वावरातून काहीतरी गायब होते काय? 1 करोडाचं मा वावरात काहीच नाही आहे. मग पैसे आले कुठून यायच्यापाशी? हा, यायच्यापाशी पैसे आले कुठून हे सांगा मले. पैसे मोजले ना तुम्ही सीताराम भाऊ? पुरे बरोबर होते ना? पैसे पुरे बरोबर होते. 1च करोड होते. कमी जास्त काहीच नव्हते. एकदा तुम्ही त्या नोटा पाहून घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेचेच आहे ना, नाही तर भलकोणत्याच बँकेचे देऊन देईन तुम्हाला ते. त्याचा भरोसा आहे नाही, ते नोटाही बनवू शकते. हा, तुम्ही एकदा नोटा चेक करता बा. अरे एक नोट पाहिली मी. एक नोट ओरिजिनल नोट आहे, काय डुप्लिकेट नाही आहे. का हो सरपंच साहेब, कोण होय कोण म्हटलं हे दोघं जण? अरे गुलकन सापडले नाही काय? त्याचं पोरग होय. आणि किलबिले हरपले त्याचं पोरग. या दोघा जणाचे पोरं होय ते. एकाचं नाव आहे सोन्या, एकाचं नाव आहे चेत्या. नाही, नाव ऐकलंय म्या, पण पाहिलं नाही आहे त्याले. चांगला योग आला ना मग. आता पाहून घे जा ना कोण होय तर. भलावा त्याले कुठं आहे तर. अरे बाहेर. अच्छा, हे होय का ते दोघं जण? अरे हा, तुम्ही कसा काय वाडा घेतला? आम्ही कसा काय वाडा घेतला म्हणजे? अरे पैसे दिले ना खटाखट मोजून 1 करोड रुपये. विचारा बरं. हा, पण पैसे आणले कुठून तुम्ही? एवढे पैसे कुठचे आले तुमच्यापाशी? अरे आतापर्यंत कमाई केली त्याचेच पैसे होय नाही. 1 करोडाची आतापर्यंत तुम्ही कमाई केली? 1 करोडाची कायले म्हणते बाबू 1 करोड? हे 50 आणि 100 आणि 5,000 रुपये देऊन तुम्ही 1 करोड रुपये जमा केले काय? कायचा धंदा आहे यायचा? अरे यायचे धंदे हेच का? दुसऱ्याच्या वावरातल्या चोऱ्या करा, हा, दुसऱ्याचे पांटेले फोडा आणि बाद हे दारू पिणारे आहे, हे असे आहे. यायले 500 रुपये 1000 रुपये. कोणाचे मोबाईल राहते गाण ठेवाचे, कोणाला व्याजानं पैसे. बस हे करते धंदे. कोणते काम करते तुम्ही? मग अशायले वाडा ऐकला काय वय सीताराम भाऊ? पा मले होती पैशाची गरज. आता ते तो काय धंदे करते आणि काय नाही मला काही करायला लागत. त्यानं नगदी सगदी पैसा दिला, मी त्याला वाडा इकून टाकला. आता तुम्हाला पाहिजे असं तुम्ही यायच्यापासून घ्या. पण आम्हाला तर वाडा इकाचाच नाही आहे. आम्हाला वाडा थोडी इकाचा आहे. आम्ही इकासाठी थोडी घेतला काही. मग इकासाठी नाही घेतला तुम्ही तर मग कायच्यासाठी घेतला? ते काय आता तुम्ही चोऱ्या चकाळ्या करता आणि ते चोरलेला माल काय ह्या वाड्यात ठेवता काय? त्याच्यासाठी घेतला काय वाडा? आम्ही इथं राहिले येऊ राहिलो त्याच्यासाठी घेतला. अरे बाबू, हा वाडा त्या काही कामाचा नाही आहे. हा, तुमचा परिवार आहे लहान लहान. तुम्ही एक काम करा, हा वाडा मला देऊन द्या. तुम्ही 1 करोडचा घेतला ना, मी 1 करोड 2,000 रुपये देतो तुम्हाला. 2,000 मी शिल्लकचे देतो. हा, इकून टाका काय आहे. आणि तुम्ही 1 करोडाचा असा बंगला बांधू शकता का? तुम्ही त्याचा विचारही नाही करू शकत. हा तुमच्या कामाचा नाही आहे. हा मला देऊन द्या तुम्ही. 2,000 रुपये मी याच्यावर देतो तुम्हाला. 2,000? मी तुम्हाला 3,000 देतो. 1 करोड 3,000 रुपये. मी 5 देतो. मी 6 देतो. मी 6.5 देतो. मी 7 देतो. 1 करोड 7,000 रुपये. चल घे 1 करोड 10,000 घे पुरे. चल मांड आता. आण कागदपत्र आण, मी घ्यायला तयार आहे. अरे असं कसं तुम्ही घेऊ राहिले? अरे आम्ही अधिक बोलायचीच आहे. तुम्हीच लावून राहिले आपली. अरे आम्ही वाढवू राहिलो ना इकडे पैसे. मग तुम्ही कसे काय घेसान? पण आम्हाला इकाचाच नाही आहे. तुम्ही कशी काय बोली लावू राहिले? अबे घे ना बे. फालतूचे नाटकं कायले करू राहिले? एवढ्या मोठ्या वाड्यात राहू राहिले का तुम्ही? हा, हे पैसे घ्या आणि तिकडे एखादा प्लॉट घ्या आणि तिकडे घर बांधा. याच्या मागे काय लागले तुम्ही? हे तुमच्या कामाची गोष्ट नाही आहे. ऐकत जा जराशे. त्याचं मॅनेजमेंट तरी जमते का तुम्हाला? हा, त्याचं जर बिल आलं ना 1 महिन्याचं तर बस तुम्हाला हे वाड्याचे सागवान इका लागन आणि त्याचं बिल भरा लागन. बाबू हे अशा तशाचं काम नाही होय. हा, चुपचाप काय आहे तर पैसे घेऊन घ्या जे बी वरता येते ते, आणि इथून लवकर तो वाडा सोडून द्या तुम्ही. गळ्यात तर सोन्याच्या चैनाही दिसू राहिल्या रे. सोन्याच्या वय का बेंटेकच्या वय? तात्या, तुमचं येणं रातोरात वावर तर नाही इकलं? मला तर तसंच वाटू राहिलं. नाही, पुरे कागदपत्र माया घरी आहे आणि हे कुठं वावर ऐकणार आहे? तरी एकदा समाधानी म्हणून तुम्ही पहिले कागदपत्र पाहून घे जा वावराचे. कारण यायच्यापाशी एवढा मोठा पैसा येणं 1 करोड रुपये काय मजाकीचा खेळ नाही आहे. आणि गयात बी म्हटलं चैन्या आहे. हां, कमीत कमी 3-3 लाखाच्या चैना आहे त्याच्या गयात. एवढे पैसे कुठून आणले, काय आणले, पहिले तुम्ही याचा शोध घे जा. असं जर काही असलं तर ह्या दोघांच्या किडण्या काढतो, किडण्या ऐकतो, तरी म्हटलं हे सगळं वापस आणतो. हा, तात्या म्हणते म्हटलं मले. चला सांगा पटकन. इकता का नाही इकत तर टाइमपास काही करू नका फालतूचा. इकाचा असन तर सांगा, नाही तर राहिलं मग चाललो आम्ही. आम्हाला पहिले विचार करू द्या दोघा जणाले, इकाचा आहे का नाही इकाचा आहे तर. पहिले तर हे सांगा का तुम्ही अचानक एवढे जण हा वाडा काऊन घेऊ राहिले? काय कारण आहे? कारण म्हणजे पसंत आला आणि राहसाठी घेऊ राहिलो. काय पाहिजे तुला त्याच्यात कारण?
आम्हाला विचार करू द्या दोघा जणाले, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. काय करतो चेत्या मग, इकतं का तू सांग. ठीक आहे ना, आपल्याला जर जास्त पैसे भेटत असेल तर आपण इकून टाकू. तर ठीक आहे, आम्ही विकायचा निर्णय केला याचा. पण निर्णय असा आहे का याची लागण हर्राशी. आम्हाला ज्या भावात पटन त्या भावात आम्ही याले सोडू. हा चांगला निर्णय घेतला तुम्ही. आता 1,10,10,000 बोली झाली होती. आता त्याच्यावर तर बोला, कोण बोलते तर. 1,15,000. सीताराम काका, तुम्ही कागद घ्या, पेन घ्या आणि एका एकाचे भाव लिहि जा आणि नाव लिहि जा. नाव सांगा तुमचं. ते माहित आहे ताईले काय नाव आहे तर. बाळू भाऊ तेलकाळे होते. हा चला बोला, समोर बोला. 1,15,000, 1,15,000, 1,15,000. चला समोर. 1,20,000. बच्चू किटुकले 1,20,00,000. हा समोर बच्चू किटुकलेचे 1,20,000, 1,20,000. समोर बोला. शंकर तिरमारे 1,25,00,000. चला शंकर किटुकले 1,25,00,000, 1,25,00,000. 1,40,000. चला सरपंच साहेबाचे 1,40,000. काय होत आता हे एखादा मला एवढे वाढून दिले तुम्ही 1,40,000. हा तर मला तेवढ्या भावात बी परवडू राहिला तो वाळा घ्याले म्हणून नाही वाढवले भाव. आता तुम्हाला किती परवडते तुम्ही वाढवा. 1,50,000. 1,50,00,000, 1,50,000. समाजसेवक वामनराव भिंगोटे 1,50,000. समोर बोला समोर. बोला शंकरराव, बोला देवानंद अप्पा. चला समोर बोला. नाही बा, आपल्याला नाही परवडत. आपण काही एवढा माग घेत नाही. जा घरी जा, मग इथं गर्दी नका करू. घरी जा, झोपीच्या गोळ्या खा, झोपून राहा. जा, इथं गर्दी नका करू फालतू. चला समोर बोला. बोला बाळू भाऊ, बोला समोर बोला बच्चू भाऊ, बोला शंकर भाऊ, बोला पटकन. बोलू का 1,70, बोला पटकन. चल बोल 1,70 बोल. चला इकडे शंकरराव 1,70. चला शंकरराव 1,70. 1,70. समोर 1,75. सरपंच साहेब 1,75. बंडू अप्पा बोला ना काही. बस तुम्हीच बोला आणि तुम्हीच घ्या. कुकडे भाव लावू राहिले. 1 करोडाचा वाळा डायरेक्ट 1,70 वर गेला. 1,01,00,000. चला बोला आता. कोणाची ताकद आहे बोलण्याची तर. चला बोला. 1,01,00,000. चला 1,01,00,000. हा चला बाळू भाऊचा 1,01,00,000. बच्चू किटुकले बोला समोर बोला. 1,01,20,000. बच्चू किटुकले 1,01,20,000. 50,000. शंकरराव 50,000. 1,02,00,000. हा 1,02,00,000. इकडे 1,02,00,000. बाळू भाऊ तेलकाळे बोला वामन अप्पा, बोला तात्या, काहीतरी बोला. 1,02,00,001. 1,02,00,001. 1,02,00,001. 1,02,00,002. 1,02,00,002. चला बोला समोर. हा बोलू का तात्या समोर बोलू काय. 1,02,20,000 करू काय. 1,02,50,000. अरे बापरे, याची किंमत तर कुकडेच चालली. काय पण या दोघांसारखा दिमाग नाही आहे बाया गावात कोणाले. माया वाड्याची किंमत काय आणि कुकडेच चाललं नाही. वाढतच चाललं ना कार्यक्रम. चला सरपंच साहेबाचे 1,02,50,000. 1,02,50,000. बोला इकडे चला. 1,02,50,000. आहे कोणी आहे वरतं कोणी बोलणार. 70. चला भिंगोटे अप्पा 1,02,70,000. 1,02,70,000. 1,02,70,000. 75. 1,02,75,000. 1,02,75,000. बच्चू किटुकले 1,02,75,000. 80. चला बच्चू किटुकले 1,02,80,000. 1,02,80,000. 3,00,000. चला बच्चू किटुकले एकदम धुरंधर एक्सप्रेस सारखे वाढवत आहे. चला बोला समोर बोला समोर. 1,03,00,000 पर्यंत गेलेली आहे रक्कम. बोला इकडे बोला वामन अप्पा बोला समोर. करू का 4. 3.5 कर. 3.5. 3.5 लाख. 3.5 लाख. बोला शंकरराव काही बोलून नाही राहिले. बाळू भाऊ तुम्ही काही बोलून नाही राहिले. बोला काही ना काही. नाही बाबा, आपण काही बोलत नाही आता. बस संपला आपला विषय. चला बोला काही ना काहीतरी बोला शंकरराव. आता काय बोला. एवढ्या रुपयाचा घ्यायला तरी पुरते का तो. एवढ्या रुपयात तर काय घेणं नाही होत. निघन असं किती रुपयाचं निघन त्याच्यात. म्हणजे तुम्ही धनासाठीच आले काय. हा आता माहीत पडलं बा का ह्या वाड्यात धन आहे म्हणून आलो मी. नाही तर मी कायले घेऊन राहिलो होतो. नाही तर 80 लाख रुपयात घे म्हणे तर मी घेतला नाही. 4 लाख. चला 4. 1,04,00,000. 1,04,00,000. 1,05,00,000. 1,06,00,000. 1,07,00,000. अरे मॅट झाले का हे. कुकडे भाव टाकू राहिले करू. हा एवढ्या रुपयाचं. 1,08,00,000. 1,09,00,000. 1,09,50,000. बोला तात्या बोला समोर. अरे तुम्ही काऊन नाही बोलू राहिले. अरे झालं का तुमचं काम. नाही बा, आम्हाला काही परवडत नाही. आम्ही नाही घेत एवढ्या रुपयाचा. तुम्ही घेत बसा.
चला आण. कागदपत्र आण. झालं, आता याच्या समोर काही बोलणार नाही आहे. चला वामन भिंगोटे 1,09,00,000 1,09,00,000 वामन भिंगोटे 1,09,00,000 चला 9,50,000 1 9,50,000 2 1,10,00,000 आणि चला आण कागदपत्र. आता कोणीच नाही बोलत त्याच्या समोर. झाली हद झाली सगळ्याची आता. 1,10,00,000 1,10,00,000 1,10,00,000 1,10,00,000 1,10,00,000 1 1,10,00,000 2 1,10,00,000 1,10,00,000 3 तात्या चला ना 1,10,00,000 ना. हे घ्या तुमचा वाडा घेऊन घ्या. अरे 80 लाख रुपयाचा वाडा द्यायला तयार असल्यावर तुम्ही हर्राशीत कुठच्या कुठं नेऊन टाकली तुम्ही. 1,10,00,000 रुपयाचा घेतला वाडा. असं काय पाहिलं तुम्ही त्याच्यात? चालले 1 करोड घेऊन. काय गरज होती काय? काय राजे हो तुम्ही बी. अरे आपण जे सगळे जण ज्या गोष्टीसाठी घेऊन राहिलो होतो ते सगळे मिळून घेतला असता आणि काय आहे तर त्याची शहानिशा केली असती आणि भेटलं असतं सगळे जण वाटून घेतलं असतं. काय भेटलं असतं आणि काय वाटून घेतलं असतं? चला काय करता आता इथं राहून गेला तो वाडा. काय तात्या तुम्ही बी मंदातच. असं सांगितलं असतं तर मग मी नसतो आलो. मला वाटलं बघा माया वाडा होऊन जाईन आता तो. अरे देतो ना तुम्हाला घरकुल आणून. तुम्ही कायले वाड्याच्या मागे लागले? वाडे जे आहे जे जुन्या पद्धतचे वाडे आहे ते सरपंचायले शोभते. काय सरपंचाले शोभते म्हणून राहिले तुम्ही? आता हा सीताराम काय सरपंच होता काय? त्याला काय वाड्यात काय शोभे नाही का तो? काही तुम्ही बी. या तात्या अंद्र या. हे कागदपत्र घ्या वाड्याचे आणि पैसे द्या. चला या अंद्र. तुम्ही काऊन हसू राहिले दोघं जण असे? आणि कुठं गेले रे तो? चायना घातल्या होत्या ना तुम्ही सोन्याच्या? सोन्याच्या कायले होत्या? सोन्याच्या चायना कुठून आणू बा? बेनटेकच्या होत्या. वाटलंच मले. तुम्ही हसून काऊन राहिले पण? काही कागदपत्र तर काही डिफॉल्टर नाही आहे ना तुमचे? हे कागदपत्र इथंच पडले आहे. तुम्ही पहिले एक एक कागदपत्र वाचून घ्या त्याच्यानंतरच पैसे द्या. हे 1 करोड रुपये आहे. 10 लाख रुपयाचा मी तुम्हाला चेक देतो. कागदपत्र पुरं एक एक वाचून घ्या. पण मला हे नाही समजलं का तुम्ही कायच्या माता 1 करोडाचा वाडा घेतला हा? ते जाऊ द्या आता. आम्ही कायच्या माता घेऊ. आता तो तुमचा झाला. आता मस्त वाड्याची वास्तू शांतीची पूजा करा आणि आता हिच्यात राहिले या. घ्या वाडा होऊन गेला तुमचा वाला. किती जण मागा लागले होते त्याच्यात. आता तुम्ही जर वर नसते बोलले तर हा वाडा वामन भिंगोटेचा असता. हे घ्या हे 1 करोड आहे. मोजून घ्या आणि 10 लाखाचा चेक देऊ राहिलो मी. मोजू लागा मला पैसे ते किती आहे तर. तुम्हाला कोण मोजू लागन ते पैसे? पैसे तर तुम्ही त्याला मोजू लागा लागते ना. कारण वाडा तर यायनं घेतला होता नाही का? हा म्हणजे आता मी असं म्हटलं निघालं माझ्या तोंडातून. आता मी त्याला पैसे मोजू लागन. तेच तर म्हणून राहिलो. मी म्हटलं का बा असं कसं? अरे काऊन वामन काऊन नाराज दिसू राहिला? काय झालं? अरे नाराज म्हणजे 1,09,50,000 रुपयाचा सौदा वाड्याचा केला होता. तात्यानं 10 लाख रुपये म्हटले. मग आपली ताकद तेवढी नाही चालली. गेला आता. वाड्यातलं धन तात्याच काढते आणि पुरा पैशानं मला माल होऊन जाते आता. तू टेन्शन नको घेऊ. त्याला आपण असं काहीच नाही होऊ देऊ. झालं ना. घेतला ना आता तात्यानं वाडा. आणि 1 करोड 10 लाख रुपये मोजून बी देऊ राहिला असं तिथं. अरे त्या 2 पोट्ट्याला कोण नाही पकडला त्या? ते चालते ना त्यापाशी 1 करोडाचा वाडा आहे म्हणून. अरे हा त्याची गोष्ट तर सांगायचीच राहिली तुम्हाला. अरे तो जो वाडा आहे सगळ्यात पहिले त्यानंच घेतला दोघांनं. त्यानं कसा काय घेतला वाडा? त्याची कशी काय ताकद चालली एवढी पैशाची? 1 करोडाचा वाडा कायले म्हणते? 1 करोड रुपये कुठून आणून तो? आमच्यासारख्या पैशीच तर नाही आहे. अरे इथंच तर सगळ्याला विचार पडला का यायनं 1 करोड रुपये आणले तर आणले कुठून तो वाडा घ्यासाठी? यायनं 1 करोडाचा वाडा घेतला म्हणते. आणि त्या सीतारामले मोजायला दिलेले पैसे. सीतारामचा वाडा वय तो. मले जो म्हणे ना 1 करोडाचा घे म्हणून तो वय सीतारामचाच वाडा वय. यायनं घेतला दोघांनं. सगळेजण विचारत होते तिथं. पाटील, देवानंद भाऊ, तात्या आणि त्याचे बाकीचे आले होते ते. का ह्या पोट्ट्यानं कुठून आणले बा पैसे? आणि त्याच्यानंतर त्याची हर्राशी चालली आणि त्याच्यापासून इकत घ्या लागला तात्याले. तू काहीच टेन्शन नको घेऊ. तू या मी घाटाने होऊ देत. घाटा आपण तात्याचा असा करू का एवढ्या मोठा सदमा लागन त्याले का तो विचारातच पडन. हा पण कसा ते तर सांगा. तात्यानं वाडा कायच्यासाठी घेतला आहे का त्याच्यात धन आहे? तू कायच्यासाठी घ्यायला गेलता का त्याच्यात धन आहे? बरोबर. ज्या दिवशी तो धन काढन असं माहीत झालं का ह्या दिवशी आता तो धन काढणार आहे. ते फक्त तुले त्याच्या मागे लक्ष ठेवा लागन का हा कोण्या दिवशी धन काढते. त्या दिवशी काय करायचं? सारखं पोलीसवाल्याला फोन करून द्यायचा एक का हे धन काढू राहिले बा. त्याचे धन काढन ते पोलीस ठाण्यात जमा होईल आणि यायले बी गिरफ्तार करन. आणि एकदाव का यायले अटक केलं का झालं.
काय आहे मग? काहीच नाही. काय लोड घेतो मग तू? आणि जर त्या वाड्यात धनच नाही भेटलं तर झालं, घाट्यात झालं त्याचं काम. किती रुपयानं फिटन तो? त्याच्यात तो 1 करोडाचा वाडाही नव्हता. तो होता म्हणते 80 लाख रुपयाचाच. त्याच्या बाकी गावचे आले होते श्रीमंत लोक. हां, तो शंकर, तो बच्चू, तो बाळू, ते 3 जण आले होते ना. तर त्यानं सप्पाच म्हटलं होतं का यानं स्वतःहून फोन केला म्हणे सीतारामनं का 80 लाख रुपयात आपला वाडा इकडे आहे, पण आम्ही तेव्हा घेतलं नाही म्हणे. आणि त्याला जसं माहीत झालं का ह्या वाड्यात धन आहे तर ते घ्यायला आले. आणि ते म्हटलं 1 करोडच्या वर बोली. बोलू दे, तू टेन्शन नको घेऊ. तू आता फक्त पाय समोर काय काय होते तर. तात्याचा घाटा झाला म्हणून समज. बस तात्याचा घाटा करायचा आपल्याला. आता पैशात लटकावायचा आहे तात्याले. अरे मला पूर्ण वाडा पाहायचा आहे पहिले, ते नंतर पाहिजे. आता तुम्हीच वाडा घेतलाय तो इकत, दिवस रात्र पहा. पहिले आम्हाला पैसे मोजू द्या. अरे हा, पण मला वाडा तर पाहू द्या कसा काय आहे तर. मी सौदाच करून राहिलो डायरेक्ट. मी वाडा नाही पाहिला आणि काही नाही. ते तुम्ही फुरसतीत पहा. आता सौदा झालेला आहे, सगळं झालेलं आहे आता. हा, ते कागदपत्र तुमच्या नावे झाले आहे आणि पैसे मोजणं चालू आहे आणि चेकही दिलेला आहे. आता तुम्ही पाचबत जा दिवस रात्र वाड्याले तुमच्या. आता काही घेणं देणं नाही. वाडा तुमच्या नावं झालेला आहे आणि पैसे आम्हाला आमचे भेटले आता. बस या आखरीचं पैशाचं बंडल मोजू राहिलो मी. अरे तर खूप झालं बा. नाही वाडा नाही पाहिला आणि काही नाही. आणि असं कसं? ते तसंच असते. ते पहिले समजायला पाहिजे तुम्हाला. इतके सौदे केले तुम्ही तर तुम्हाला समजलं नाही का पहिले? अरे हा, पण मला वाडा तर पाहू द्यायचा होता. केवढा आहे, कसा आहे, काय आहे. हे तुम्ही आता शांततेत पाहिजा, आरामात पाहिजा. वाडा तुमचा झालेला आहे, पैसे आम्हाला भेटले आहे. झालं, मोकळं झालाय काम. अरे तुम्ही वावर सोडून इकडे कसे काय आले? आणि थैल्या घेऊन काय राशन आणायला चालले काय? अरे राशन आणायला नाही, वाड्याचा सौदा करायला गेलो होतो. वाड्याचा सौदा? वाड्याचा सौदा? वाड्याचा सौदा? अरे आम्हाला कोण नाही सांगितलं मग? कोणा घेतला मग वाडा? अरे वाडा तर आपल्या तात्यानं घेतला 1 करोड 10 लाखाचा. 1 करोड 10 लाखाचा घेतला? अरे 1 करोडात घेऊन देऊ राहिलो होतो आम्ही त्याले. अरे 1 करोडात द्यायला तयार होतो ना आम्ही त्याले. 1 करोडात तर घेऊन देऊ राहिलो होतो. आणि सीताराम भाऊचाच हा, डायरेक्ट 10 लाख रुपये शिल्लकचे दिले. अरे हर्राशी चालली, हर्राशी बी काय अशी तशी नाही चालली. 1 करोड 9.5 लाख रुपयाची बोली वामन भिंगोट्याची होती. त्याच्यानंतर 1 करोड 10 लाख रुपयाची बोली हे तात्याची होती. त्याच्यानंतर कोणी बोललं नाही, त्याच्यानं ते तात्याला भेटलं. एवढा महाग वाडा घ्यायचं काय कारण आहे? स्वतः वाड्याचा मालक 1 करोडाचा इकू राहिला असेल तर तुम्ही 10 लाख रुपये शिल्लकचे द्यायचं काय कारण आहे? कारण म्हणजे सारखंच कारण आहे ना. हा, हे जो तो दारू पिऊन काय म्हणून राहिला होता का सीतारामच्या वाड्यात धन आहे. बच हे धनाच्या लालची पोटीच गेले आणि त्या 1 करोडाच्या वाड्याची किंमत 1 करोड 10 लाख रुपये करून आली. अरे 1 करोड 10 लाख नाही, 80 लाख रुपयाचाच वाडा होता म्हणते तो. त्याच्या बाकीचे आहे ना, हे इथं आलते आपल्या गावाचे आजूबाजू आले, ते सांगे. बरं नामदेवराव, आपल्याला तर कमिशन भेटनच ना. कारण तात्याले पहिले कस्टमर आपणच बनवून राहिलो होतो. आपणच सांगितलं ना तात्याले का तुम्ही वाडा घ्या म्हणून, आणि मग ते वाडा घ्यायला गेले. तर मग आपलं तर कमिशन बनलंच आहे. चला कमिशन घ्यायला पहिले. शाहरुख या लक्ष ठेवतो पांटेल्यावर. येतो आम्ही कमिशन घेऊन. कमिशन तर दिलं पाहिजे तुम्हाला. वाडा तर लयच खतरनाक आहे. पुरं सागवान आहे वाड्याले तर. अरे बापरे, पुरे तांब्याचे आणि पितळचेच भांडे आहे. सागवान, तांब, पितळ. बेडरूम बी चांगलाच मोठा आहे. पैसे वसूल आहे म्हणा आपलेवाले. मानलं पण तुम्हाला सोन्यांच्या त्या खरंच जे चांगल्याने जमलं ते तुम्ही करून दाखवलं पण, आणि तुमचं कमिशन बी तुम्ही चांगलं काढलं. पण आता विचार असा पडला का ह्या तुम्ही 30 लाखाचं करसान काय? आता ह्या 30 लाखाचं घेईन आम्ही वावर, कारण आमच्या इथं वावर नाही आहे. हे चांगली गोष्ट करू राहील तुम्ही. या 30 लाखाचं वावरच घ्या तुम्ही, बाकी दुसरं काहीच नका घेऊ. घर आहे आम्हाला राहिले. एवढं मोठं घर नाही पाहिजे, घर आहे आम्हाला, फक्त वावर पाहिजे. कारण आमच्यापाशी वावरच नाही आहे. चांगली गोष्ट आहे, वावर घ्या. वावरात फायद्यात राहसान तुम्ही. चला येतो मग आम्ही. हा या. अरे बापरे, बंगई बी आहे बसाले. हा, मस्त वाटू राहिलं इथं तर बंगई. अरे बापा, असं वाटू राहिलं एखाद्या शाही घर आहे ना तर जलम लोक आपण. द्या ना सीताराम भाऊले आवाज. कमिशन राहिलं ना आपलंवालं. अरे नामदेव काका, तुम्ही कसे काय इकडे? अरे तुम्ही कसे काय इकडे पहिले ते सांगा. अरे मोहनदा तू बी? अरे दिलीप काका तुम्ही काय करू राहिले 3 जण इकडे? अबे तुम्ही काय करू राहिले ते सांगा पहिले. इकडे जे विचारू राहिलो पहिले ते सांगा. आम्ही इकडे पैसे घ्यायला आलो. पैसे घ्यायले? तुम्ही कायचे पैसे घ्यायले आले इथं? ह्या वाड्याचे पैसे. वाड्याचे पैसे? याचा अर्थ तात्याले गिराईक म्हणून आम्ही आणलो होतो वाड्यासाठी, आणि कमिशन तुम्ही घेऊन चालले. आणि ते सीताराम भाऊ कुठे गेले?
सीताराम भाऊ कुठं आहे? ते कसे काय कमिशन तुम्हाला देऊ शकते? कमिशन तर आम्हाला लागल ना. वाडा तर आम्ही इकून दिला ना तो. वाळा तुम्ही इकून दिला? वाळा तुम्ही कधी इकून दिला? वाळा तर आम्ही इकून दिला त्याईले. सीताराम भाऊ, हो सीताराम भाऊ. अरे बोला नामदेवराव, काय म्हणता? अरे मोहन, दिलीप भाऊ, तुम्ही आले? अरे आमचं कमिशन राहिलं ना, तुम्हाला वाळा ऐकून दिला ना आम्ही. तुम्ही काय म्हणे का 20 लाख रुपये कमिशन आहे म्हणे. मग कुठं गेलं 20 लाख रुपये कमिशन? तुम्ही तात्याला गिराईक म्हणून आणलाच कुठं होता मापाशी? आणि तात्यानं तर मागतलाही नाही मला वाळा इकत. मग कसं? तात्या तर आज सकाळी आले पैसे घेऊन. अरे बापरे, कायची गडबड होई आहे सगळी. ऐका लागन कायची गडबड होते हे. पण तात्याला तर आम्ही सांगितलं होतं वाड्याच्या बाऱ्यात, म्हणूनच तात्या 1 करोड रुपये घेऊन आले होते ना. पण तात्यानं तुमचं नावच नाही घेतलं ना कायच्यातच. मग मी तुम्हाला कमिशन कसं काय देऊ? तुम्ही जेव्हा 1 करोड रुपये किंमत सांगितली वाड्याची, तर कोणीच घ्यायला तयार नव्हतं. हा जो वाडा माया आज खपला, ह्या 2 पोट्ट्याच्यानं खपला, सोन्यान चेत्याच्यानं. त्याच्याच्यानं त्याले म्या 30 लाख रुपये कमिशन दिलं. अरे बापरे, 30 लाख रुपये कमिशन? अरे मेरे बापरे, 30 लाख रुपये कमिशन म्हणजे वाड्याची खरी किंमत 80 लाख रुपयेच होती. तुम्ही जशी बोली केली होती का 1 करोडाचं गिराईक आणा, तुम्हाला 20 लाख रुपये देतो तर दे ना. अरे ते कस्टमर जो आहे तो आमचाच होय. आम्हीच त्याला बरोबर समजावून सांगितलं, त्याच्यानंतरच ते पैसे घेऊन आले. त्या दोघांचा काहीच रोल नाही आहे. ते मला माहित आहे त्याचा काय रोल आहे काय नाही. तुम्हाला कमिशन भेटत नाही कारण तुम्ही काहीच प्रयत्न केला नाही. त्यानं प्रयत्नही केला आणि त्याला यश बी आणलं आणि माया वाडा इकूनही दिला. त्याच्याच्यानं मी त्याला कमिशन दिलं. समजले? तुमचा काहीच रोल नाही आहे. हे पाहून घे जा सीताराम भाऊ, हे तुम्हाला लय महागात पडत. विचार कर जा. हे या 2 पोट्ट्यानं खोटा बोलून वाडा इकला आहे. हे विचार कर जा, हे तुमच्या अंगावर येईन गोष्ट. हे जेवढे बेवडे होते ते बोंबलून राहिले होते ना. हा, आला का तुमच्या नामदेवराव लक्षात? हे बेवडे जे आहे काय म्हणून राहिले होते का सीतारामच्या वाड्यात धन आहे म्हणून इथं सगळेच्या सगळे विकत घ्यायला आले हा वाडा. आणि ज्या वाड्याची किंमत 80 लाख रुपये होती, तो वाडा 1 करोड 10 लाख रुपयाचा इकला गेला. हे जवा बाबू तात्याला माहित पडत तर तुम्ही दोघं तुमचा वाला पाहून घे जा काय हाल करन तर तात्या. आम्ही थोडी म्हटलं त्याले का धन आहे वाड्यातनी. हा, आम्ही कोणालाच नाही म्हटलं. सगळेजण इथं आले आणि मग आम्ही बोली लावणं चालू केली. आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला कोणी काही म्हणूही नाही शकत. आमच्या अंगाला जर हात लावला आम्ही सारखं पोलीस ठाण्यात रिपोर्ट देईन. चला जा, चला निघा लवकर इथून. तुम्ही लवकर निघा. पाहून घेईन तुम्हाला सीताराम भाऊ. चल चालता पण लवकर. अरे बापरे, म्हणजे ह्या वाड्यात काहीच नाही आहे आणि या वाड्याचं कमिशन खासाठी ह्या दोघांनं वाड्यात धन आहे म्हणून त्या बेवड्याईले दारू पाजली आणि ते सगळी बोंब केली गावात. थांबा रे आता तुम्ही. मले फसवलं, मले पैशानं गड्ड्यात टाकलं यायनं. चला येतो मग सीताराम काका. ए सीताराम, थांब रे तू, खाली थांब. मी खालीच आहे ना, तुम्ही या खाली. थांब 5 मिनिटं थांब तू. येऊ राहिलो मी खाली. हे असे कामं करू राहिला का तू? हे खोटे अफवा फैलवल्या त्या का वाड्यात धन आहे म्हणून, आणि तू त्याला सपोर्ट करू आला ह्या गोष्टीसाठी. आणि असा करून त्या वाडा विकला. 80 लाख रुपयाचा वाडा त्या 1 करोड 10 लाख रुपयात मला विकला. मी आलो होतो का तुमच्यापाशी का मा वाड्यात धन आहे तुम्ही विकत घ्या म्हणून म्हणाले? मी आलतो काय का ते 2 पोरं आले होते? तुम्ही जर त्या 2 पोराले हात लावसान आणि मला काही करसान तर मी सारखं पोलीस ठाण्यात जाऊन रिपोर्ट देईन. आणि तुम्हाला कधी जबरदस्ती नाही केली का तुम्ही वाडा घ्या म्हणून. तुम्ही नसता घेतला तर वामन भिंगोटेनं घेतला असता. त्यानं नसता घेतला तर अधिक होते घेणारे. समजले काय? म्या जबरदस्ती नाही केली का कोण जबरदस्ती केली तुम्हाला? कानूनी घेतला आहे तुम्ही. समजले? आणि सगळं लेनदेनची प्रक्रिया बी झालेली आहे. त्याच्याच्यानं आजपासून हा वाडा तुमचा झाला आणि तुम्ही आम्हाला काहीच नाही करू शकत. तुम्ही जर धक्का लावला तर मग पोलीस स्टेशन आहे, तुम्ही आहे, पाहून घे जा. म्हणजे तू काय मला धवसा देऊ राहिला काय? धवसा देऊ राहिला का तुम्हाला? हे धवसाने देऊ राहिलो तुम्हाला. हे तुम्हाला समजावून सांगितलं. मी काय तुमच्या घरापाशी आलतो नाही. तुम्ही आले धनाच्या लालशेपायी. हे मला सगळंच माहित आहे. तुम्हाला माहित पडलं का सीतारामच्या वाड्यातनी धन आहे म्हणून तुम्ही आले इकडे. 1 करोडाचा वाडा होता तो, 1 करोडाची किंमत वाढली. सांगा. हे पाहून घे, त्या मला फसवलं एवढा विचार करतो. मला तात्या म्हणते रहेंगा गाव में तो आएंगा तात्या के डाव में. मग नको म्हणतो सीताराम काय झालं आणि कसं झालं. तुले काम पडणारच आहे कारण तू इथचा रहिवासी आहे. तू जरी मुंबईत गेला असीन, हमेशासाठी जाशील, तरी कोणत्या ना कोणत्या कामासाठी तुला इथं याच लागत. कारण त्याला वावर इथंच आहे. लक्षात ठेवजो. ते मी पाहून घेईन पुढच्या पुढं काय कसं करावं लागते तर. आता मी सारखं मुंबईला चाललो. रिझर्वेशन केलं आहे मी. चला, माझा टाइमपास नका करू. नवीन मस्त वाडा आहे. वास्तुशांतीची पूजा करा आणि राहिले या. आणि धन म्हणून इकडे तिकडे काय गड्डे पाडून ठेवू नका वाड्याले.
मी म्हटलं कमीत कमी 50 वर्षापासून आमची फॅमिली राहू राहिली. आम्ही आले धन काही भेटलं नाही ह्या वाड्यात, म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. हे फक्त अफवा फैलवली होती ह्या वाडा खपासाठी. आई आई इकडे ये 2 मिनिटं. उभा रे, सकाळपासून कुठे गेलता तू? जेवण नाही, खावण नाही, अंग नाही धुतलं, तोंड नाही घासलं. गेला गेला तर गेला कुठं होता? थांब, त्या बाबाला सांगतो. थांब तू आता. कुठून आणले ते एवढे मोठे पैसे? कुठून आणले सांग लवकर. चेत्याचे बाबा इकडे या 2 मिनिटं. काय वय वा काय लावली ते त्याचे बाबा इकडे या न तिकडे जा न तिकडे या न इकडे या. हा काय वय? अरे हे तर पहा तुम्ही पहिले खाली. अरे मेरे बापरे, अरे कुठून आणले कुठून चोरून त्या? त्या दोघांना कुठून तरी चोरून आणले. हे एवढे मोठे पैसे कसे काय आले रे? अरे सगळी वरचेवाल्याची देण आहे. मेहनत करणाऱ्याले देव बरोबर देते जे पाहिजे ते. फालतू गोष्टी नको करू. हे पैसे ज्याचे होय लवकरात लवकर त्याला वापस दे, नाही तर इतका झोडपीन पट्ट्यानं लय लाडानं वाया गेला तू. अरे हे आपलेच आहे. हे 15 लाख रुपये आहे आणि 15 लाख रुपये सोन्याचे आहे. 15 लाख रुपये सोन्याचे आहे? अरे बापरे. हे कुठून आणले सांग लवकर. त्याच्या फालतूच्या नाटकाने पाहिजे मले. मी जे झोडपे झाले सुरुवात करीन. मी आडवा उभा कोणीच नाही पाहिन मग. अरे हे आपलेच आहे ना. हे चोरी नाही केली. हे चोरी करून कमावलेले नाही आहे. हे मेहनतीनं कमावले आहे, दिमागानं कमावलेले आहे. हे 15 लाख रुपये आहे. याचा आता वावर घेऊ आपण. जर का घरी कोणी आलं बोंबलत का तुमच्या पोरानं पैसे चोरले म्हणून, तर फक्त तू आठवण ठेवजो का कशी मारन तुले. तर जवा येन तवा म्हणजो मले. जाय हे पहिले 15 लाख रुपये तू अलमारीत ठेवून दे आणि उद्या बँकेत टाकून देजो. चल रे सोन्या त्या घरी चल. हे पैसे बिलकुल बँकेत टाकायचे नाही. हे अलमारीतच राहू दे. हे मला माहित आहे का यायनं चोरून आणले कुठून ना कुठून. आणि तो आपल्या घरापर्यंत येन म्हणजे येन. आणि तो घरापर्यंत आला का बस याले असा झोडपतो मी. मा मनात कोणी याचं नाही. तो तर बिलकुल नाही याचं, नाही तर त्याला सोडीन तुले झोडपीन. नाही ना बापा, तुम्हाला वाटते ते करा. मी त्या पैशाला हातच नाही लावत. याच्यातली फक्त मी सध्याची 500ची घेतो, उद्या टाकून देईन. पण आता सध्याची चेक करून पाहतो मी हे ओरिजिनल आहे का खोटी आहे. तर मी झाले चेक करून आणतो का हे ओरिजिनल नोटा आहे की खोट्या नोटा आहेत. लवकर या चेक करून. बस 2 मिनिटात आलो. पॅक पाण्याची सोयसाय होऊन गेली, 500ची भेटून गेली. चला. हे जिथून चोरून आणले सोन्या, तुला सांगू राहिलो. हे तिच्या तिथं त्याला वापस देऊन दे ज्याचे वय त्याला. मी चांगल्यानं सांगू राहिली. जर का घरी कोणी आलं भांडत तर तुमच्या पोरानं पैसे चोरले, नसं केलं तसं केलं, उलटा लटकीन, मिरचीची धुनी करीन आणि जे जे कळावर पडतं त्याच त्या कळावर झोडतीन तुले. एवढं लक्षात ठेवजो. अरे आई हे आपलेच होय आणि कोणीच नाही येणार आहे. समजली. हे दलाली केली होती त्या वाड्याची. ते सीताराम काका नाही काय, त्याच्या वाड्याची दलालीचे पैसे वय ये 30 लाख रुपये भेटले. 15 लाख रुपये चेत्यानं घेतले, 15 लाख रुपये म्या घेतले. आणि 15 लाख रुपये तसेच राहू दे. याची आपण आता जमीन घेऊ, वाडी घेऊ, नाही तर वावर घेऊ. हे तू खात्यात टाकून दे त्यावाल्या. तुले मराठी समजून नाही राहिली काय? मराठी समजून नाही राहिली का तुले? अरे मले मराठी समजून तर राहिली, पण तुलेच नाही समजून राहिली का काय माहित. तुले सांगू राहिलो का हे दलालीचे पैसे होय, हे चोरून नाही आणले. हे चोरून नाही आणले पैसे. सकाळपासून घरातून गायब आहे तू. हे चोरून नाही आणले तर काय आणलं तर? काय ऐकलं सांग. वाडा ऐकला ना काकू. तुम्हाला तेच तर सांगू राहिलो घडी घडी का वाडा ऐकला आणि त्याची दलाली भेटली 30 लाख रुपये. 15 म्या घेतले, 15 सोन्यानं आणले. चल रे सोन्या बाहेर. त्या बापाला येऊ दे. सांगतो त्या 15 लाख रुपये कुठून आणले तर चोरून. सगळंच काढतो. थांब तू. आज जशी नाही, आज मस्त इंग्रजी दारू प्याव. आज जशी नाही, आज आहे ना पैसे, आज पहिले मजा करून घ्या. भेटलं मग मोहन कमिशन? अरे कायचं कमिशन भेटते? त्या 2 पोट्ट्यानं कमिशन नेलं सोन्यान चेत्यानं. चल आता रे मोहन भाई येतो जरा कपडे घेऊन. चिवरायले हो नामदेवराव, इकडे चिवरायले हे 2 जण. आमच्यावाला कमिशन खाल्लं तुम्ही दोघं लक्षात ठेवजा. फक्त ते 20 लाख रुपये आमचे होते. अरे काय तुमचे होते करू राहिले. त्या वाड्याला गिराईक नाही आणू राहिले. आम्ही दिमाग लावलं म्हणून तो वाडा तरी खपला. आणि तुमचं कायचं कमिशन होतं? कमिशन कोणाचं होतं? जो वाडा इकन त्याचं कमिशन होतं. गिराईक नेले त्याचं कमिशन नव्हतं. काय म्हणे सौदा फसल्यावरच तुम्हाला कमिशन भेटन म्हणे. तुम्ही एकही सौदा फसवला नाही. कायचं कमिशन पाहिजे तुम्हाला? तुम्ही आमचा दिमाग लावला म्हणून खपला तो वाडा, नाही तर तो वाडा खपतही नव्हता आणि काहीच नाही. अरे वाडा खपला का रे? चला आणा माय कमिशन आणा इकडे. अरे रिंके आला का तू? बरं झालं. चला आणा 4 लाख रुपये आणा लवकर. पाय 4 लाख रुपये तर नाही, पुन्हा काम तर 50,000चंही नाही केलं. पण तरी आम्ही तुले 1 लाख रुपये देऊ राहिलो. कायच्यासाठी? फक्त का त्या आम्हाला हे गोष्ट सांगितली होती का वाड्या इकडे आहे आणि 20 लाखाचा फायदा आहे. समजला. सगळं दिमाग आम्हालाच लावा लागलं, सगळं आम्हालाच केलं. त्याच्याच्यानं तुले फक्त 1 लाख रुपये देऊ राहिलो आम्ही. बरं जाऊ द्या तर सही. 1 लाख रुपये तर द्या. कुठं आहे मग? आता सध्या नाही आहे, खिशात थोडी घेऊन घुमणार आहे. रक्कम मोठी आहे ना राजा.
घरी ठेवले आहे, तुला 1,00,000 भेटून जाय. अच्छा, म्हणजे हे रिंक्याचं काम होय काय? म्हणजे रिंक्यानं त्या दिवशी इथं ऐकलं आणि ते तुमच्या दोघांना सांगितलं. हा, रिंक्यानं सांगितलं आम्हाला, नाही तर आम्हाला थोडी माहित होतं काही. बरं झालं रिंक्यानं सांगितलं, म्हणून आम्ही त्याला 1,00,000 देऊ राहिलो. रिंक्या, त्याच्यानं आमचं कमिशन गेलं, तू लक्षात ठेव जो. हट, माझ्यानं कायले गेलं तुमचं कमिशन? तुमच्याच्यानंच तुमचं कमिशन गेलं. यायनं दिमाग लावलं म्हणून त्यानं पैसे कमावले, पुरे दिमागाचे पैसे कमावले त्यानं. अरे पण 20 लाख रुपये थोडी काही त्यानं कमावले, त्यानं 30 लाख रुपये कमावले आणि तुले फक्त 1,00,000 देऊ राहिले ते. तर जाऊ दे ना, माय काय चाललं, 30 लाख कमाव का 40 लाख कमाव, 1,00,000 कुठून भेटू राहिले आपल्याला? हा, फक्त सांगायचे 1,00,000 भेटले ना. तू किती काही मोहनदा भडकवायची कोशिश करशील रिंक्याले, तर रिंक्या म्हटलं आमचा मित्र होय, त्याला नाही होय, समजला? तुम्ही थांबा रे, तुम्ही एक ना एकदा तर फसाल, मग सांगतो तुम्हाला. अरे मोहनदा, तू ये ना, आमचं काही घेणं देणंच नाही आहे ना. काय होतं सारखं तर हिशोब होता का, जो वाड्याला गिराईकानं त्याला कमिशन भेटन, आम्ही वाड्याला गिराईक दिला, कमिशन घेतलं, बस संपला विषय. जेवण तर चारा रे मग आता, एवढे कमावले तर. त्याच्यासाठीच तर त्याला वाट पाहू राहिलो होतो. चल मस्त हॉटेलात जेवण करू आज, बिलही आम्ही देतो वाटल्यास. बिल तर तुम्हालाच द्या लागेल ना. चला बसा ऑटोत. चलता का जेवाले? चला, पॅक पाणीचा खर्च करतो तुमचा. जा लवकर इथून, त्याला काय जेवाच्या माता नाही आम्ही. लवकर निघा इथून. बा तुमची इच्छा, आम्ही तर म्हटलं तुम्हाला चला म्हणून जेवाले.